नमस्कार. महर्षी पतंजली यांनी चित्ताला त्याच्या मूळ अवस्थेत पोहोचविण्याकरिता जे योग सांगितलेले आहेत, ते 8 प्रकारचे आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. हेच ते 8 योग आहेत. यातल्या पहिल्या योगाच्या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. पहिला योग आहे यम. यम 5 प्रकारचे आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. तर अहिंसा म्हणजे काय? तर शरीर, मन आणि वचन या तिन्हीच्या माध्यमातून कोणालाही न दुखविणे म्हणजेच अहिंसा होय. सत्य हे दुसरं यम आहे. तर सत्य म्हणजे काय? तर खरे बोलणे म्हणजे सत्य. याशिवाय मिथ्या न बोलणे म्हणजे सुद्धा सत्य. याही शिवाय कुठल्याही पद्धतीने आपल्या बोलण्यामुळे भ्रम निर्माण होणार नाही अशा प्रकारची काळजी घेणे म्हणजे सुद्धा सत्य होय. अस्तेय हे तिसरं यम आहे. अस्तेयचा साधारण अर्थ चोरी न करणे असा होतो. म्हणजेच ज्या गोष्टीचा अधिकार आपल्याला नाही त्यावर अधिकार न दाखविणे म्हणजेच अस्तेय होय. जी गोष्ट आपली नाही ती मिळविण्याचा न प्रयत्न करणे म्हणजेच अस्तेय होय. एकंदर ज्या ज्या गोष्टींना आपल्याला मिळवायच्या नाहीत त्या न मिळविणे म्हणजे अस्तेय होय. ब्रह्मचर्य हे चौथा यम आहे. शरीर, मन, बुद्धी या तिन्हीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या वासनेला बळी न पडणे, संयमित राहणे म्हणजेच काय आहे तर ब्रह्मचर्य आहे. अपरिग्रह हा 5वा यम आहे. अपरिग्रहाचा सामान्य अर्थ संचय करून न ठेवणे असा होतो. लोक वर्तमानामध्ये जगत असताना भविष्याचा खूप सारा विचार करतात आणि आपल्याकडे धन, धान्य, संपत्ती या सगळ्या गोष्टी राहिल्या पाहिजेत अशा प्रकारचा विचार सारखा सारखा करतात आणि त्यातूनच ते नाही ते कर्मही करतात. परंतु अशा ह्या सगळ्या कर्मामुळे आपल्या वृत्ती उद्दीपित होतात आणि चित्ताला त्याच्या मूळ अवस्थेपर्यंत जाऊ देत नाहीत. म्हणून महर्षी पतंजलींनी अपरिग्रहाच्या माध्यमातून या ठिकाणी हा उपदेश केला आहे की भविष्याचा विचार अधिक न करता धन, धान्य, संपत्ती हे संग्रहित न करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि या सगळ्या यम मार्गाने किंवा नियम बाकीचे जे 7 योग मार्ग आहेत या सगळ्या मार्गाने आपण आपल्या चित्ताला त्याच्या मूळ अवस्थेत नेऊन पोहोचविले पाहिजे.